रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज सकाळी 7:30च्या सुमाराला निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. व्हॅटिकन सिटीनं आज ही घोषणा केली. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी ख्रिस्ती धर्म आणि चर्चच्या सेवेत व्यतीत केलं. मूळचे अर्जेंटिनाचे असलेले पोप फ्रान्सिस 2013मध्ये ख्रिस्ती धर्मातल्या पोप या सर्वोच्च पदावर निवडले गेले होते. ते युरोप बाहेरचे पहिले पोप होते. गेल्या काही दिवसापासून ते श्वसनाच्या आजारानं ग्रस्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाचं वृत्त दुःखद असून जगभरातल्या कॅथलिक समुदायाप्रती भारतातर्फे आपण शोकसंवेदना व्यक्त करत आहोत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्याशी झालेल्या भेटीचंही पंतप्रधानांनी स्मरण केलं आहे. युरोपीय महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियेन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याशिवाय जर्मनीचे चॅन्सलर, ब्रिटन, इटली आणि फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांनी त्यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.